दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताची दमदार सुरुवात. महिला विश्वचषक कोण जिंकणार? क्रिकेट प्रेमींचं सगळं लक्ष. इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वी. बाहुबली रुक्मिणी उपग्रहाची जागा घेणार. इस्रोच्या सर्व वजनदार उपग्रहाचं प्रक्षेपण. दिलीप वळसे पाटलांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य तारखा जाहीर. 15 जानेवारीला मतदान होईल. दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. बुलढाण्यातील मतदार यादीचा जय महाराष्ट्रकडून फॅक्ट चेक. मतदार यादीमध्ये माजी नगराध्यक्ष सज्जाद यांचं 3 वेळा नाव. मतदार यादीमध्ये हजारो मतदारांची दुबार नावं असल्याचंही केलं स्पष्ट. मतदार याद्यांवर बारकाईनं लक्ष ठेवा. उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. सत्यमेव जयते नाही, सत्तामेव जयते. आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. मविया आणि मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल. भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का? त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय का? मविया मनसेच्या नेत्यांचा सवाल. मंत्री संजय शिरसाटांचे पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत. 3-4 वर्षांनी सेवानिवृत्त घेणार. योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतलेला बरा असतं, शिरसाटांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे 5 आणि 8 नोव्हेंबरला मराठवाड्याचा दौरा करणार. ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार असल्याची माहिती. दगाबाजरे अशी मोहीम सुरू करणार. अंबादास दानवेंची माहिती. रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल. भाजपचे पदाधिकारी कैलास आहेरांनीच केली तक्रार. 10 कोटींची फसवणूक केल्याचाही केला आरोप. सुनील तटकरे यांनी प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू. आमदार महेंद्र दळवी यांचा तटकरेंनी इशारा. मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंसह गृहराज्यमंत्र्यांना फोन. महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी. नाशकात शरद पवार गटातून उदय सांगळे सुनीता चारोस्करांची हकालपट्टी. भाजपमध्ये जाणार असल्याच्या रंगल्या चर्चा. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक बिनविरोध. अजित पवार सलग 4थ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी, तर मुरलीधर मोहोळ ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष. नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरू. सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा. श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर खंडणीचा गुन्हा. पुण्याच्या कोंडव्यातील गणेश काळे हत्या प्रकरणी आरोपींना पुणे सत्र न्यायालयामध्ये केलं हजर. टोळी युद्धातूनच गणेश काळेची हत्या झाल्याची माहिती. सिकंदर शेख महाराष्ट्राचा स्वाभिमान. सिकंदरला अडकवण्याचे पंजाब हरियाणाच्या पैलवानांचं षडयंत्र असू शकतं. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचं वक्तव्य. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न. शिंदेंची गोगावलेंसोबत फुगडी. शिरूर तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं मोठं नुकसान. मावात तुडतुडे आणि रोगांचाही पिकांवर प्रादुर्भाव. उत्पादन घटल्यानं शेतकरी चिंतेत. बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप. मोताळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तर मका भिजला. कापूस सोयाबीन मातीमोल झाला. रत्नागिरीमध्ये अनेक तासांपासून पाऊस. बागायतदारांचं मोठं नुकसान. परतीच्या पावसानं केलं हैराण. येवल्यामध्ये ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका. बागांमध्ये पाणी, फळधारणा घटली. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. मासे पकडण्यासाठी राहुल गांधींनी तलावात मारली उडी. बेगुसरायमधील व्हिडिओ तुफान व्हायरल. राहुल गांधींनी स्थानिकांसोबत लुटला मासेमारीचा आनंद. ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला. अनेकांवर चाकून वार. प्रवाशांमध्ये घबराट. 2 संशयितांना अटक. किंग खान शाहरुख खानचा आज 60वा वाढदिवस. शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची मन्नत बाहेर गेली.